Hello students, yesterday we have started, that is the first lesson, an astrologer's day, which was written by R.K. Narayan, whose period 1906 to 2001. Okay, that is the name of lesson is an astrologer's day. म्हणजे भविष्य सांगणाराचा दिवस कसा असतो त्याचं वर्णन. ही जी कथा आहे ही थोडीशी विनोदी कथा आहे, ह्युमरस. त्याला आपण कसं म्हणणार आहे, ह्युमरस पीस ऑफ रायटिंग. आणि त्याच्यामध्ये आपण काल पाहिलं होतं, त्याच्यामध्ये काय पाहिलं होतं आपण, की तो जो ज्योतिषी आहे त्यानं आपलं साहित्य पिशवी बॅग उघडलेले आहे, त्याच्यामध्ये सगळे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यातले इन्स्ट्रुमेंट काय काय सांगितले आपण, डझन ऑफ कोडी शेल्स, that is a square piece of cloth with obscure mystic chart on it, notebook, a bundle of the palmyra writing, वाळलेल्या पानावर लिहिलेलं असं लिहिलेलं. हिज फोर, आणि त्याचं दिसणं कसं होतं, हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडंट विथ द स्कार्ड विथ ॲश अँड व्हर्मिलन, म्हणजे त्याच्या डोक्यात कपाळावर असं इबीत, आपण म्हणतो ना इबीत, आणि असं शेंदूर असं थापलेलं अशा प्रकारचं त्याच्या कपाळावर बरंचसं काय 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 जण लावलेलं होतं. His eyes sparkled with the sharp abnormal gleam which was readily to the outcome of the continual searching look for the customers. आणि त्या कपाळाला लावलेल्या ह्या ज्या इबीत असेल किंवा काही गंध असेल किंवा काहीतरी लावला असेल त्याच्यामुळे त्याचा चेहरा त्याच्यामध्ये जो त्याचा चेहरा जो चमकदार दिसत होता, म्हणजे असा आकर्षक वाटायचा, आणि लोक त्याच्याकडे काय करायचे आणि आकर्षित व्हायचे. आणि त्याच्या डोळ्यामधली जी चमक आहे ती चमक सुद्धा लोकांना सारखी भावायची, आणि लोक त्याच्याकडे, आणि त्याच्या डोळ्यामध्ये चमक, आणि डोळे नेहमी सर्चिंग द कस्टमर्स असायचे, मग त्याच्यात नजर नेहमी गिरायक शोधत असायची लक्षात. बट विथ हिज अ सिम्पल क्लायंट टूक टू बी द प्रोफेटिक लाईट ॲट द फेल्ड कम्फर्टेड. प्रोफेटिक म्हणजे भविष्य सूचक, भविष्य सूचक म्हणजे पण त्याचे जे काय भोळे अशा प्रकारचे कस्टमर होते ना, त्या भोळ्या कस्टमरला त्याची नजर मात्र भविष्यवाणी करणारी वाटायची. आणि तुम्हाला माहितीये, या अशा प्रकारच्या लोकांच्याकडे जाणारे जे लोक असतात ते साधे भोळे असतात, अतिशय साधे भोळे लोक असतात. आणि अशा साध्या भोळ्या लोकांना त्या माणसाच्या डोळ्यामध्ये जी चमक दिसायची ती भविष्यसूचक चमक वाटायची. कोण? ॲस्ट्रॉलॉजीची माहिती चालली लक्षात घ्या. बट which is the simple clients took the prophetic light at the felt comforted. The power of his eye was considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. आणि गंमत अशी, त्याचे जे काय त्याचे फोरहेड असं जे रंगवलेलं वेगवेगळ्या प्रकारच्या रंगानी, आणि द पॉवर ऑफ हिज आईज, त्याच्या डोळ्याची चमक आहे ती चमक कशाने जास्त खुलून दिसायची, तर त्याच्या रंगवलेल्या कपाळाने. एनहान्स्ड म्हणजे ती चमक वाढवणे. एनहान्स्ड मीन्स इन्क्रीज्ड, वाढणे. त्याच्या डोळ्यातली जी चमक आहे, त्याच्या डोळ्यात वाटणारी जी चमक आहे ती जास्त कशाने वाटायची, तर त्याच्या कपाळावर जे त्यानं जे काय लिहिलेलं होतं किंवा कपाळावर जे काय लावलं होतं, इबीत असेल किंवा काय असे वेगळ्या प्रकारचे गंध लावले असतील, त्यानं काही डिझाईन केले असेल, याच्यामुळं जास्तीत जास्त लोक काय करायचे, त्याच्याकडे आकर्षित व्हायचे, त्याच्या डोळ्यात चमक वाटायची. Placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. आणि त्याच्या कपाळावर अशा प्रकारची डिझाईन सांगितलं, आणि त्याच्या काळ्याभोर मिशा, फिस्कर्स, WHISKERS, फिस्कर्स म्हणजे मिशा. त्याच्या मिशा ज्या होत्या त्या मिशा
काळ्याभोर मिशा त्याच्या गालावरून अशा उघळलेल्या होत्या, म्हणजे असं लांबच्या लांब अशा मिशा होत्या, गालावरून उघळलेल्या होत्या. आणि त्या मिशा ह्या सगळ्या गोष्टीचं वर्णन जे तिच्या चेहऱ्याचं होतं ना, त्या वर्णनामुळे त्याचे जे गिराईक आहेत ती गिराईक मात्र त्याच्याकडे आकर्षित होते. काहीतरी विचित्र मनुष्य दिसतोय, काहीतरी वेगळं पण आहे, म्हणून लोक त्याच्याकडे काय करायचे, आकर्षित व्हायचे. इव्हन हाफ विथ द आईज वुड द स्पार्कल इन सच ए सेटिंग. आणि त्याचं बघितलं त्याचे जे डोळे जे होते हाफ विट होते, म्हणजे एवढी काय त्याला अक्कल नव्हती, एवढी काय हुशारी नव्हती, पण त्याच्या डोळ्यामध्ये स्पार्कल होती. टू क्राउन द इफेक्ट ही वुंड अ सॅफ्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. आणि या सगळ्या शरीराचे त्याचे जे काही सगळं देखावा होता थोडक्यात चेहऱ्यावरची जी सजावट होती, ही जी सगळी सजावट होती, याला आणखीन थोडीशी शोभा कशामुळे आली, तर त्याने जे काय डोक्याला एक असं सॅफ्रॉन, एक फेट्यासारखे काहीतरी गुंडाळलं होतं, कापड गुंडाळलेलं होतं. सॅफ्रॉन कलर म्हणजे भगव्या रंगाचे कापड काय केलं होतं, तर गुंडाळलेलं होतं. आणि त्या भगव्या कलरचं कापड गुंडाळल्यामुळं त्या आणखीनच तो खुलून दिसत होता. दिस कलर स्कीम्स नेव्हर फेल्ड. आणि त्याला वाटायचं की ह्या कलरमुळे, भगव्या रंगामुळे आपण कधी फेलच होणार नाही, आपण कधी निष्प्रभ होणार नाहीये, हे त्याचा विश्वास होता. पीपल वेर अट्रॅक्ट टू हिम ॲज बीज आर द अट्रॅक्टेड टू द कॉस्मॉस ऑर द डेलिया स्टार ॲज ही सॅट अंडर द बाव ऑफ द स्प्रेडिंग द टमारिंड ट्री which flanked a patch running through the town hall park. आता तो असं म्हणले, त्याच्या जे चेहऱ्यावर त्यानं जे काय गंध, त्यानं जे काय लिपी लावलेला होता, त्याच्या गालावरून मिशा, ज्याला काळ्याभोर मिशा ज्या गालावरून उघडत होत्या, अशा प्रकारचं त्याचं जे काही रूप होतं, त्या रूपामुळं आणि त्या डोक्याला त्यानं बांधलेला जो फेटा होता, भगवी रंगाचा फेटा, त्यामुळं लोक मात्र त्याच्याकडे आकर्षित होतात. आकर्षित कसे होतात याचं एक उदाहरण त्यांनी कम्पॅरिझन केलेलं आहे. ते आपण फिगर ऑफ स्पीच मध्ये कम्पेअर्ड डायरेक्टली, मेटॅफोर कम्पेअर्ड डायरेक्टली म्हणजे बीची कम्पेअर त्या लोकांशी केलेली आहे. पीपल्स आर कम्पेअर्ड विथ बी, मेटॅफोर नावाचा अलंकार, रूपक नावाचा अलंकार होतो. कसं म्हटलंय पहा, तर कॉस्मॉस किंवा देलियाच्या झाडाकडे जशा बीज म्हणजे मधमाशा जे आहेत, जसे आकर्षितात ना, तसे लोक, साधे भोळे लोक त्याच्याकडे आकर्षिले जात होते, लक्षात घ्या. म्हणजे इथं काय सांगितलं बघा, इथे कंपॅरिझन केलेली आहे, कुणाची, पीपलची कंपॅरिझन बीजची, बी म्हणजे मधमाशीशी केलेली आहे. ही सॅट अंडर द बाउज ऑफ द स्प्रेडिंग टमारिंड म्हणजे चिंचेचं झाड, टमारिंड ट्री म्हणजे चिंचेच्या झाडाखाली, अस्ताव्यस्त पसरलेल्या चिंचेच्या झाडाखाली तो आपलं साहित्य घेऊन बसलेला होता. आणि त्या ठिकाणाहून भरपूर गर्दी, टाउन हॉल, शहराकडे जाणाऱ्या लोकांची, शहरातून बाहेर पडणाऱ्या लोकांची भरपूर गर्दी त्या रस्त्यावर ये जा करत असे. इट वॉज रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. ते मात्र ठिकाण अतिशय महत्वाचं, रिमार्केबल म्हणजे लक्षात राहण्यासारखं किंवा अतिशय महत्वाचं ठिकाण होतं. अ स्ट्रंगिंग क्राऊड ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन दिस नॅरो रोड फ्रॉम द मॉर्निंग टू टिल. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या रस्त्याने अगदी लोक भरपूर ये जा करत असत. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी वर्दळ होती, लोकांची ये जा होती. अ व्हरायटी ऑफ द ट्रेड्स अँड द ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. त्या रस्त्याच्या बाजूनी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय होते. व्हरायटीज ऑफ द ट्रेड्स म्हणजे व्यवसाय. कोणकोणते व्यवसाय होते तर सांगितलं, मेडिसिन सेलर होते, म्हणजे औषध दुकानं होती. सेलर्स ऑफ द स्टोलन हार्डवेअर म्हणजे जुन्या चोरलेल्या मालांच्या, हार्डवेअर म्हणजे भंगार वस्तूंची दुकानं होती, भंगारची दुकानं होती, चोरलेल्या वस्तूंची दुकानं होती. जंक फूड्स होते, मॅजिशियन्स होते, जादूगार होते. अँड अबाव ऑल अँड द ऑक्शनर्स ऑफ द चीप क्लोथ्स, आणि स्वस्त वस्तू विकणाऱ्या लोकांची लिलावाची दुकानं होती. जसं आपण सांगलीमध्ये गेल्यानंतर किंवा आपण वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं, शहरामध्ये गेल्यानंतर एका चौकामध्ये अशी लिलाव करणारी, मोठमोठ्यानं ओढून वस्तू स्वस्तात विकणारी माणसं असतात, तशा प्रकारची दुकानं होती. हू क्रिएटेड द इनफ डिन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. आणि ही जी लोक होती ना, मेडिसिन सेलर होते, सेलर ऑफ द स्टोलन हार्डवेअर होते, जंक होते,
जंक होते, मेडिसिन्स, मॅजिशियन्स होते, ऑक्शनर्स ऑफ द चीप क्लोथ्स होते, हे सगळे जे सगळे लोक होते ना, हे लोकांना आकर्षित करण्याचं काम आपल्याकडे प्रत्येक जण आपल्याकडे आकर्षित करण्याचं काम करत होते. नेक्स्ट टू हिम द होसिफेरसनेस. होसिफेरसनेस मीन्स मोठा दंगा, मोठा आवाज. POCI FERO होसिफेरस OUSNESS म्हणजे लाऊड नॉइज, मोठा दंगा, मोठा दंगा. आणि प्रत्येक जण आपापल्या गिरायकाला आपल्याकडे बोलवण्याचा प्रयत्न करायचा ना. तुम्ही बाजारात गेल्यानंतर तुम्ही बघताच ना मोठा दंगा त्या व्यापाऱ्यांचा कसा असतो. तर प्रत्येक जण आपल्याकडे गिरायक कसं ओढलं जाईल, आपल्या मालाची जाहिरात कशी करता येईल, लोकांना आपल्या मालाची माहिती कशी देता येईल, यासाठी प्रत्येक जण मोठमोठ्याने ओरडायचे. केम टू द वेंडर ऑफ हायर्ड ग्राउंडनट. आणि मग मोठमोठ्याने दंगा केला करत करत आपल्या गिरायकाला काय करायचे तर बोलवायचे. त्यातच एक शेजारी, त्या या ज्योतिषी जिथे बसला होता त्याच्या शेजारी, ऍस्ट्रॉलॉजर बसला होता त्याच्या शेजारी एक ग्राउंडनट विकणारा, शेंगा विकणारा, शेंगदाणे विकणारा एक मनुष्य काय होता तर केम वेंडर द फ्राईड ग्राउंडनट म्हणजे तळलेले शेंगदाणे किंवा भाजलेले शेंगदाणे. फ्राईड म्हणजे भाजलेले शेंगदाणे विकणारा एक मनुष्य होता. आणि तो फार मोठ्याने दंगा करायचा. Who gave his the wear of the fancy names each day, calling it the Bombay ice cream one day and the other the next the Delhi almond and the third the Raja's delicacy and so on and so forth. And the people flocked to him. आणि मग त्याच्या शेजारी जो काही शेंगदाणेवाला बसलेला होता ना, तो आपल्या प्रोडक्टला म्हणजे तो शेंगदाण्याचा जो प्रोडक्ट आहे ना, त्या प्रोडक्टला रोज एक वेगवेगळी नावं द्यायचा. रोज वेगवेगळी नावे असायची त्याची. कधी तो त्या शेंगदाण्याला काय म्हणायचा, बॉम्बे आईस्क्रीम नाव द्यायचा, खावा खावा बॉम्बे आईस्क्रीम, बॉम्बे आईस्क्रीम, बॉम्बे आईस्क्रीम असं काय. दुसऱ्या दिवशी काय नवीनच म्हणायचा, काय तर दिल्ली आलमंड, आलमंड म्हणजे बदाम, दिल्लीचे बदाम असं काय मोठ्याने ओरडून त्या जात्याची जाहिरात करायचा. आणि तिसऱ्या दिवशी म्हणायचा, काय ते म्हणायचा तर राजाचं डेलिकसी, राजाची डेलिकसी म्हणजे राजाचं रुचकर अन्न, असं राजेशाही थाटातलं रुचकर अन्न, असं काहीतरी म्हणून लोकांना तो काय करायचा तर आपल्याकडे आकर्षित करायचा. रोज एक नवीन नाव द्यायचा आणि दंगा करून तो काय आपली विक्री करून मोकळा व्हायचा. आणि त्याच्याच शेजारी हा आपला ऍस्ट्रॉलॉजर बसला. कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस द क्राऊड डॅल्ड बिफोर द ऍस्ट्रॉलॉजर टू. आणि त्याच्यातली जी काही गर्दी इकडे तिकडे जा करते त्यातली काही जण या ऍस्ट्रॉलॉजरच्या भोवताली काय व्हायची, डॅलड व्हायची. DALLIED. डॅलड मीन्स रेंगाळणे म्हणजे कोणतरी बघत असेल भविष्य, त्याचं काय सांगते मग ऐकणारे थोडे असतील, किंवा आपल्याला बघावं की नको, सांगावं की नको या माणसाला, याच्याकडे आपण आपला विश्वास व्यक्त करूया की नको, किंवा आपली समस्या मांडूया की नको, असं म्हणून रेंगाळणारी ही लोक त्याच्या समोर येऊन बसायची किंवा आसपास असायची. कुणाच्या ऍस्ट्रॉलॉजर म्हणजे हा तो त्यावेळेचं तिथं आसपासचं सराउंडिंग सांगितलेलं आहे. A considerable portion of these the crowd dallied before the astrologer too. The astrologer transacted his business by the light of the flare which crackled and smoked up above the groundnuts heaped hereby. आता हा जो काय ऍस्ट्रॉलॉजर होता, तो अंधार पडल्यानंतर जो व्यवसाय करत असे, तो स्वतःचा दिवा किंवा स्वतःची काय लाईट नव्हती, तर त्या शेजारी जो काही ग्राउंडनटवाला होता, शेंगा भाजून विकणारा जो होता किंवा शेंगदाणे भाजून जो विकणारा माणूस होता ना, त्या माणसाचा जो काही दिवा होता, त्या दिव्याची किंवा ती फ्लेअर्ड लाईट होती किंवा मशाल होती, त्या मशालच्या उजेडावर तो स्वतःच काय करत असे, व्यवसाय करत असे. म्हणजे शेजारच्या त्या शेंगदाण्यावाल्याचा जो काय उजेड होता, त्या उजेडावरच हा काय करायचा, आपला व्यवसाय करायचा. क्रॅकल्ड द स्मोक्ड अप अबाउट द ग्राउंडनट हीप हिअर बाय. म्हणजे त्याची मशाल होती, ती मशालीचा धूर असा वरवर निघून जायचा आणि त्या मशालीच्या उजेडामध्ये तो काय करायचा तर अशा प्रकारे तो आपला व्यवसाय करत असे. क्रॅकल्ड अँड स्मोक्ड बाय अबाउट द ग्राउंड हीप नियर बाय. Half the enchantment of the people was due to the fact that he did not have the benefit of the municipal lighting. आणि तसं बघितलं तर enchanted means magical effect or charm. Enchantment ENCHANTMENT. enchantment म्हणजे
मॅजिकल इफेक्ट और चार्म म्हणजे जादुई जादू जादू मॅजिकल इफेक्ट जादुई किमया. तसं बघितलं त्या ठिकाणी जिथं जो हा थांबत बसला होता एस्ट्रॉलॉजर किंवा ही लोक जी व्यवसाय करत त्या रस्त्याच्या भागामध्ये नगरपालिकेची काही मात्र तशा प्रकारची कोणत्याही प्रकारची काय नव्हती तर लाईटची सोय नव्हती लक्षात. आणि लाईटची सोय नसल्यामुळं बाकीचा जी लाईट जी असायची ह्या सगळ्यांच्याच कुणी दिवे लावलेले असतील, कुणी वेगवेगळ्या प्रकारचे मशाल लावले असतील, कुणी काय लावले ह्याच्यावरच प्रत्येकाचे व्यवसाय चाललेले असायचे आलं लक्षात. आणि मग हे जे व्यवसाय आहेत ह्या सगळ्यांच्या लाईटच्या बरोबर लाईटच्या माध्यमातून उजेडातून हा स्वतःचा व्यवसाय करत असत एवढे तर सांगायचं त्यांना. हे पुढे काय म्हटलंय पुढे द प्लेस वॉज lit up by the shop lights. One or the two had the hissing the gas lights. Some had the naked flare stuck on the pole. Some were the lit up by the old cycle lamps, and one or the two, like the astrologer, managed without light of their own. म्हणजे इथं लाईट कशाची होती तर कोण काय करत असे तर आपल्या मशाली पेटवून तिथं उजेड निर्माण करत असेल. काही दुकानातून लाईट येत असेल, बाहेर लाईट रस्त्यावर पडत असेल. काहींनी काय करतात असं बांबू रोडला होता त्याच्यावर अशी लाईट मशाल ठेवून किंवा जळता दिवा ठेवून तिथून त्याच्यावरून ते काय करत होते आपली उजेड निर्माण करत होते. काही जण जुन्या सायकलला जे ते डायनामो असे ना त्या डायनामोच्या माध्यमातून ते लाईट निर्माण करत असे. असं वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येकाने आपापली लाईट निर्माण केली होती आणि लाईट निर्माण करून तिथे ते व्यवसाय करत होते. आणि त्या उजेडामध्ये हा मात्र आपला एस्ट्रॉलॉजर हा ज्योतिषी काय करत असे व्यवसाय करत असे. इट वॉज अ बिविल्डरिंग क्रिसक्रॉस ऑफ लाईट डेज अँड द मुव्हिंग शॅडोज. आणि काय व्हायचं लोक इकडे तिकडे ये जा करायचे. बिविल्डरिंग BEWILDERING बिविल्डरिंग म्हणजे गोंधळात टाकणारी कन्फ्युजिंग गोंधळून टाकणारी किंवा गोंधळात टाकणारी गोंधळात टाकणारी जी माणसे येतात जातात त्यांच्या सावल्या ज्या पडायच्या आणि त्यामुळे एकमेकांच्या सावल्या अशा मिक्स व्हायच्या. एकमेकांमध्ये सावल्या काय व्हायच्या मिक्स व्हायच्या. आणि ह्या बिविल्डरिंग हे एन्व्हायरमेंट असायचं, गोंधळात टाकणारे एन्व्हायरमेंट असायचं. आणि त्यामुळे तिथं ते वातावरण अगदी वेगळं दिसून यायचं. This suited the astrologer very well for the simple reason that he had not the least intended to be the astrologer when he began life. आणि हेच वातावरण त्याला मात्र सुटेबल वाटायचं. हे जे वातावरण अशा प्रकारचं होतं ना ते या ऍस्ट्रॉलॉजरला सुटेबल वाटायचं. का सुटेबल वाटायचं कारण त्यानं जेव्हा सुरुवात केली व्यवसायाला तेव्हा मात्र त्यानं मनात सुद्धा ठरवलेलं नव्हतं की आपण हा व्यवसाय करायचा किंवा काय करायचं हे माहित नव्हतं त्याला. आणि अचानकच तो ह्या व्यवसायामध्ये पडलेला होता. म्हणजे त्या थोडक्यात व्यवसायात पडताना त्यानं निश्चित असं फर्मली ठरवून पडलेला नव्हता. For the simple reason that he had not the least intended to be the astrologer when we began, and he knew no more of that what was going to happen to the others than he knew what was going to happen to himself next moment. आता तो ज्योतिष होता त्याला स्वतःच्या जीवनात मग आता पुढच्या क्षणाला काय घडेल माहित नव्हतं. तो दुसऱ्याच्या जीवनात तो काय सांगू शकतो. म्हणजे थोडक्यात त्याला काहीच येत नव्हतं, काहीच माहित नव्हतं. त्याला आपल्या जीवनात पुढच्या मिनिटाला काय घडेल हे माहित नव्हतं. तो दुसऱ्याच्या जीवनामध्ये पुढच्या मिनिटाला काय घडेल कसं सांगू शकतो तर सांगू शकत नव्हता. लक्षात घ्या. तर म्हणजे थोडक्यात काय त्यानं तो काय ज्योतिषी अतिशय व्यवस्थित म्हणजे चांगल्या प्रकारचा अभ्यासू ज्योतिषी नव्हता. ही वॉज मच स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर द इनोसंट कस्टमर्स. आणि त्याला तारे ग्रह याच्याबद्दल काहीही माहित नव्हतं. जे काय त्याच्या पुढे जे ग्रह कस्टमर्स यायचे जे काही ग्राहक यायचे त्यांना जसं इतकं माहिती होतं तेवढंच त्याच्यापेक्षा कमी किंवा थोडंसं जास्त याला माहिती असायचं. येट ही सेड थिंग्स विथ प्लीज्ड अँड ॲस्टोनिश्ड एव्हरीवन. दॅट वॉज द मोर मॅटर ऑफ द स्टडी प्रॅक्टिस अँड स्टूड गेस वर्क. आणि तो मात्र काय करायचा प्रॅक्टिसमुळं रोज तेच काम करून लोकांचे वेगवेगळे समस्या ऐकून लोकांचे वेगवेगळे प्रश्न ऐकून त्याला सराव झालेला होता. सरावाने तो काम करत होता. त्याला काहीही बाकीचं जमत नव्हतं. आणि अंदाज गेस करायचा. हा मनुष्य असा बोलते म्हणजे याला काय प्रॉब्लेम असेल हे अंदाज करून तो काय करत असेल लोकांचं भविष्य सांगत असेल. ऑल द सेम इट वॉज मच ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर
अँड ही डिझर्व टू वेजेस द कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. आणि मग जो प्रत्येक प्रामाणिक मनुष्य जसा दिवसभर कष्ट करून जसं संध्याकाळी आपल्या घरी मिळवलेली रक्कम घेऊन जात असे, तशाच प्रकारे हा दिवसभर प्रामाणिकपणे लोकांना जे त्याला समजतं, जे वाटतं ते सांगून प्रामाणिकपणे वर्क केल्यासारखं वर्क करून तो काय करत असे, संध्याकाळी जी काय त्याची दिवसभराची जी पुंजी आहे, दिवसभराची जमाची रक्कम आहे, तो रक्कम घेऊन घराकडे माघारी जात असे. इथपर्यंतचा भाग आपण आजच्या लेक्चरला पाहू. राहिलेला लेक्चर आपण नेक्स्ट डेला